वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीन काही बातम्यांकडे। महिला अत्याचार आणि राजकीय नेत्यांची कनेक्शन याबाबत राज्यामध्ये वातावरण तापलेलं असताना आणखी एक प्रकार समोर आलाय। शिवसेनेचे नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेनं काही गंभीर आरोप केलेत। सिद्धांत शिरसाट यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला, आपली फसवणूक केली असा आरोप या महिलेनं केलाय। आपल्याला नांदवायला नेलं नाही तर आपण पोलिसांमध्ये तक्रार करू असंही या महिलेनं सांगितलंय। संजय शिरसाट यांनी या सगळ्या बाबतीत काहीही बोलायला सध्या तरी नकार दिलाय। डोक्याला बंदूक लावून त्याचे व्हिडिओ काढणारे हे महाशय आहेत सिद्धांत संजय शिरसाट। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र। सामाजिक न्याय मंत्र्यांच्या या पुत्रानेच आपला विश्वासघात केल्याचा, छळ केल्याचा आरोप एका महिलेने केलाय आणि तशी नोटीसच पाठवली। आता या नोटिशीत काय आरोप केले ते बघा। सोशल मीडियातून 2018 मध्ये सिद्धांत आणि जान्हवी यांची भेट झाली। चेंबूरच्या फ्लॅटवर भेटीगाठी झाल्या, शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। सिद्धांतनं जान्हवीला लग्नासाठी विचारलं पण तिने नकार दिला। सिद्धांतने हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करून घेतल्या, डोक्याला पिस्तूल लावून गोळी मारून घेण्याच्या धमक्या दिल्या। 14 जानेवारी 2022 ला सिद्धांत आणि जान्हवीचं बौद्ध पद्धतीनं लग्न झालं। सिद्धांतचे आई वडील, बहीण आणि इतर कुटुंबीय या लग्नाला उपस्थित होते, पण जान्हवी गर्भवती राहिल्यावर सिद्धार्थकडून गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे। सिद्धांतची यापूर्वी 2 लग्न झाली असल्याची माहिती जान्हवीला मिळाली आणि ही माहिती मिळताच तिने सिद्धांतकडे विचारण्याकरताच त्याने माफी मागितली। पोलिसांकडे तक्रार केली तर मी गोळ्या घालून आत्महत्या करेन अशी धमकीही दिली। जान्हवी राहत असलेला फ्लॅट सिद्धांत यांनी विकून टाकला। कोणतेही संबंध ठेवले तर जान्हवीच्या कुटुंबाला संपवण्याची धमकीही दिली। वडील संजय शिरसाट यांच्या नावानं जान्हवीला धमकावल्याचा आरोप आहे। 20 डिसेंबर 2024 ला जान्हवीनं अखेर शाहूनगर पोलिसात तक्रार दाखल केली। वडील मंत्री असल्यानंच कारवाई न झाल्याचा जान्हवीनं आरोप केला। जान्हवीच्या वकिलांनी तिला नांदायला न्या, अन्यथा कारवाई करू असा इशारा सिद्धांत शिरसाट यांना दिलाय। सिद्धांत शिरसाटवर आम्ही कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट यांच्याशी चेंबूर रिलेटिव्ह वडिलांच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। 2 वर्ष चांगले राहिले, नंतर मात्र त्यांनी 3ऱ्याच मुलीची अफेअर सुरू झालं। डोक्याला गोळी, बंदूक आपल्या रिव्हॉल्वरची गोळी लावण्याचा फोटो दाखवणे, असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला। आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे सिद्धांतला की 7 दिवसात तू नांदायला घेऊन ये, नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिचा स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट 3 केसेस दाखल करणार आहोत। सिद्धांत शिरसाट यांचं आधीच एक लग्न झालं होतं। जान्हवीशी लग्न केल्यानंतर ते आणखी एका मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांची 3 लग्न झाल्याचा आरोप MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा आहे। खूप दुर्दैव याचं वाटतं की एका मंत्र्याच्या मुलाने 3रा लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केले होते मुंबईमध्ये, चेंबूरमध्ये राहणारी ती मुलगी आहे, तिच्यासोबत लग्न केले होते, त्यांच्याकडे फोटो सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे। मग सगळे लोक गप्प का आहे? मला हे प्रश्न विचारायचं आहे। हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर 200 मीडियावाले उभे राहिले असते। फक्त एक मंत्री आहे, मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प बसलेले आहेत। संजय शिरसाट किंवा सिद्धांत शिरसाट यांनी याबाबत काहीही बोलायला नकार दिलाय, पण वैयक्तिक आयुष्यातील बाबी झाकण्यासाठी राजकीय वजन वापरण्याचा नवा पायंडा जर महाराष्ट्रात तयार होत असेल आणि तो महिलांच्या छळासाठी कारण ठरत असेल
तर त्याला वेळीच आवर घालावा लागेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.